भिवंडी तालुका वालचिन गांव बापदेव पाड़ा के समाज सेवक व उद्योगपति श्री गणेश किशन सोरे व श्रीमती कल्पना गणेश सोरे तथा सोरे परिवारों ने अपने निवास स्थान वालचिन गांव के बापदेव पाड़ा में 16 सोमवार उद्यापन कार्यक्रम का आयोजन आज दिनांक 25 नवंबर 2024 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर सोरे परिवारों द्वारा शिवलिंग की पूजा अर्चना करते हुए महाप्रसाद का भी आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व वालचिन गांव बापदेव पाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शिवलिंग की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया।
नारायण नारायण हरि हरि। नारायण नारायण हरि हरि। नारायण हरि हरि। जय नारायण हरि हरि ब्रह्म नारायण नारायण। मदन संभाल हमें नाम Simula suka, kacung simula suka. Coba, baik.
कल्पना गणेश सोरे आणि गणेश किसन सोरे यांनी 16 सोमवाराचं व्रत केलं. त्याचं आज उद्यापन आहे. खरोखरच सोरे परिवारासाठी हा आनंदाचा क्षण आहे. जर आपण विचार केला तर 16 सोमवार हे कुठल्या तरी नवसानिमित्त केलेले असतात आणि त्यांचा मुलगा अमर हा खूप आजारी होता आणि श्री भगवान शंकरांना भोळा शंकर म्हणून ओळखलं जातं. नवसाला पावणारे देव अशा प्रकारचे त्यांची ख्याती आहे आणि त्यांनी नवस केला आणि आज अमर एकदम फिट म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे तंदुरुस्त आहे, बरा झाला. खरोखरच मी देवाचरणी प्रार्थना करतो की अशाच प्रकारचं कुठलंही विघ्न या परिवारावर येऊ देऊ नको. अशाच प्रकारची तुझी सेवा त्यांच्या हातून घडत राहो. आणि आज जर मी बघितलं तर आज मी कमीत कमी 3-4 ठिकाणी मी 16 सोमवारांच्या व्रताला जाऊन आलो. खरोखरच म्हणून मी मगाशीच म्हटलं की 16 सोमवार म्हणजे भगवान शंकराचा उपवास आणि शंकर म्हणजे भोळा शंकर, नवसाला पावणारा देव म्हणून त्याला ओळखलं जातं. म्हणून एवढे जण त्याचा उपवास करतात आणि त्याची प्रचिती त्यांना नक्कीच येते. जो आपण नवस करतो त्यात आपल्याला 100% यश येतं. म्हणून 16 सोमवार हा व्रत, हे 16 सोमवार व्रत जर बघितलं तर खूप कठीण अशा प्रकारचं व्रत आहे आणि अशा प्रकारचं व्रत करणं म्हणजे फार कठीणाई असते. अशा कठीणाईतून अतिशय चांगल्या प्रकारे निघून त्यांनी 16 सोमवाराचं आज उद्यापन केलं. त्यांना आयुष्यात त्यांच्या मनातील आशा आकांक्षा पुऱ्या होत अशीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.